आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम हा भारतावर देखील बसू लागलेला आहे. आपण बघतोय की सध्या भारतात गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि मुंबईत देखील सध्या असाच परिणाम हा दिसून येतोय. सध्या मुंबईच्या या भोईवाडा परिसरात आहे आणि ही भली मोठी रांग आपण बघतोय भारत गॅसच्या या समोर आपल्याला पाहायला मिळते. कालपासून ही खरं तर रांग आहे. पहाटेपासून लोक एक सिलेंडर मिळावा जेणेकरून घरात खायला जे अन्न आहे ते शिजवता येईल यासाठी जी ही त्यासाठी पहाटेपासूनच संपूर्ण हे सगळे नागरिक आहेत ते या ठिकाणी आपण बघतोय की पहाटेपासूनच या ठिकाणी उभे आहेत. किती वाजले पण नाही काय नाही असं चालू आहे. किती वाजल्यापासून 4 वाजता. तुम्ही किती वाजल्यापासून? आम्ही यांच्या एकत्र आलो 4-4:30 वाजता आलेलो आहे. पण हा जो प्रॉब्लेम जो आहे ना फक्त ह्या एजन्सीचाच प्रॉब्लेम आहे. बाकी कोणी एजन्सीचा पण आहे. तुम्ही बाकीकडे चेक करा. HP पण सर्वीकडे व्यवस्थित येत आहेत त्याच्यामध्ये. हे आपल्याकडे फक्त हा इश्यू चालू आहे, दुसरीकडे काय नाही. आणि लाईनमध्ये जे लिहिले आहेत ना तुम्ही घेतलात ना तुम्ही प्रत्येकाला प्रॉपरली मिळणार. ह्या लोकांनी पण सिलेंडर तसे मागवायला पाहिजे. तसं बघायला गेलं तर ते लोक मागवत नाही आहेत. 1 होते लोक. काल रात्री 1:15 वाजेपर्यंत होते. बाकी 30 राहिलेल्यांना घरी पाठवलं सांगितलं दुसऱ्या दिवशी 9 वाजता मिळेल. हे स्वतः 10 वाजता. यांचं नियोजन नाही बरोबर. माणसं पैसे झोपतात रात्री. आपण बघतोय की खरं तर एवढ्याच भागात हा तुटवडा असं लोकांचं म्हणणं आहे. संशयाची सुई देखील त्यांची आहे की नेमकं हे कशासाठी केलं जातं आहे. ही लाईन बघतोय आपण. ही सगळी लाईन आपण सध्याची भोईवाडा परिसरातील ही बघतोय भारत गॅसची आहे. आणि हे खरं तर सकाळपासून कालपासूनच हे या ठिकाणी या गॅस सिलेंडरसाठी लाईन लावून आहेत. कधीपर्यंत हा गॅस मिळेल याची देखील त्यांना कल्पना नाही आहे. काल देखील रात्री 1:30 वाजेपर्यंत या ठिकाणी होतं अशी स्वतःच माहिती इथल्या नागरिकांनी दिलेली आहे. मात्र अनेकांना काल देखील गॅस मिळाला नाही. त्यामुळे काल त्यांना पुन्हा घरी जावं लागलं आणि आज पुन्हा पहाटे या गॅस सिलेंडरसाठी रांग लावी लागलेली आहे. आणि ही रांग आपण बघतोय की संपत नाही. 4 ते 5 वेळा शटर्स आहे ते उपर झालं. काय झालं काकी किती वाजल्यापासून? 8 वाजल्यापासून उभा आहे घरात. सगळ्यांचं तसंच कामं धंदे टाकून आलोय आणि मध्ये घुसायला बघतात. मग सरळ बुकमध्ये लिहून घेतल्यात ना, नंबर प्रमाणे घ्यायचे ना. 150 फक्त बोलतायत तो देणार. असं कसं देणार 150? ना घरी पाठवत नाही काय नाही. 14 तारखेचं बुकिंग आहे आमचं. गाडी नाही सर, 3 दिवस गाडी नाही. आणि हे म्हणजे व्यवस्थित हे नाही ऍडजस्टमेंट बरोबर करत नाही. मग ते दोघं तिघं उभं राहायचं तिथे लाईनीत. बुक मध्ये घेतल्यात ना तसं लाईनीप्रमाणे सोडा ना. मग गर्दी नाही होणार, तुमची भांडणं नाही होणार. हा एवढं सकाळ 8 वाजल्यापासून उभं आहे. कालचे नंबर लावले ते पण अर्धे 100 लोक इथेच आहेत. त्यांचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही आहे. आता जे नंबर लावले ते पण सर्व तिथे भांडणच चालू आहे. पण एक चालू तरी केलं तरी माहिती पडेल ना, प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. सारखं म्हणजे डोर ते एवढ्याच भागात हा प्रॉब्लेम आहे काय? HP वाल्यांचं 4 दिवसात बुकिंग येते. भारतच येत नाहीये. भारतच येत नाही. आम्ही 2 फॅमिली एकत्र राहतो. 2 फॅमिली 15 दिवस जवळ आहे ना वसंतविहार हॉटेलच्या बाजूला दिवसाला एक गाडी इथे येते भोईवाड्यामध्ये. त्यांची डिलिव्हरी व्यवस्थित आहे आणि ह्यांचं प्रत्येक वेळेला एजन्सीचं असं आहे. गॅस बुकिंग वाले आहेत ना, तुम्ही पण तिथे 4 जण उभं राहा आणि तिथे लाईनीत सोडा ना. गर्दी होणार ना, भांडणं होणार आणि सगळ्यांना भेटणार नाही. कोणी म्हाताऱ्या लोकांना पण उभं राहायला लागणार नाही. ते तरी सहकार्य करा. का लॉकडाऊन सारखं तुम्ही असं परिस्थिती आणणार? ज्यांना मेसेज आलाय त्यांना कमीत कमी डिलिव्हरी दिली पाहिजे. मग ते मेसेज टाकून फायदा काय? बिल रेडी आहे, तुमची कॅश मेमो रेडी आहे, ते तरी दिले पाहिजे कमीत कमी. ते पण नाही. आणि आता काय केलं, 30 ते 35 दिवस केलेले आहेत. ज्यांच्या घरात जास्त लोक आहेत त्यांना काय करणार सांगा तुम्ही. हेच पहिला लवकर दिला नाही. 2 फॅमिली आम्ही राहतो. 6-7 माणसं घरात आहेत आमच्या आणि सांगतात की इथे बाटला पण आणू आणि नका आता सांगतात 150 लोकांना देणार. असं कसं होणार? ना नंबर देत नाहीत ना टोकन नंबर देत नाहीत. नंबर किती आहे? मग आम्ही काय दररोज कामधंदे सोडून हेच करत बसणार आहे का? कामावर जाणार आहे नको घरकाम करून आता इथे आलेली आहे मी. तुमचं काय म्हणणं? म्हणजे डिलिव्हरी झाली आमची. मेसेज 2 आलेत आम्हाला की एक डिलिव्हरी झाली आणि आम्हाला आलेच नाही गॅस. म्हणजे हे लोक ब्लॅक मध्ये 3000 मध्ये विकून टाकतात. ह्यांची की तुम्ही गॅसवाला येऊन उभा राहा. सगळं लाईनीत होणार ना, भांडणं होणार ना, काय होणार आहे. एवढं सहकार्य तुम्ही केलं ना सगळ्यांचंच व्यवस्थित होणार आहे. ते 2 आहेत, इथे 2 आहेत. डिलिव्हरी झाली, मेसेज आलाय 930 रुपयाचा मेसेज आलाय. मग तो सिलेंडर डिलिव्हर काय झाला नाही. जेव्हा मेसेज येतो त्या दिवशी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत सिलेंडर येतो 100%. मग ते गेले कुठे? सिलेंडर आलाच पाहिजे. आणि पुन्हा बहिणची पुन्हा ये डिलिव्हरी. इथे पण बसलेत बघा. 3 दिन से मैं लाइन में खड़ा हूँ. हर दिन आ रहा हूँ तो हर दिन बोल रहे हैं कि घर पे मिल जाएगा, घर पे मिल जाएगा. 20 तारीख को आया मगर आ ही नहीं रहा है. आज भी बोल रहे हैं 150 लोग को देंगे, फिर 150 लोग को होम डिलीवरी करेंगे. अरे होम डिलीवरी करना रहता तो अभी तक नहीं आ गया होता.
तो अभी तक आज किती पण वाजू दे, 12 वाजले तरी घेतल्याशिवाय जाणारच नाहीये. नंबर तरी द्या, पैसे घ्या, काही एजन्सीचा करा. कायमचा प्रॉब्लेम असतो. मध्ये कामगारांमुळे स्ट्राईक होता, आमचे हाल झाले, पेमेंट त्यांचा काय झाला नव्हता, पगारच नाही दिलेला. हा. आणि हा यश शिराचा कायमचा म्हणजे वर्षातनं तुम्ही 4 महिने तरी समजा, काय नाही म्हणजे 1 दिवसात येणारा 15 आणि 20 दिवसात येतो. नाही, आज काही झालं तरी घेतल्याशिवाय जाणार नाही आज आम्ही आता. खरं तर बघतोय की आखाती देशांचा जरी युद्ध सुरू असलं, परिणाम जरी असला, गॅसचा तुटवडा असला, मात्र एवढी गर्दी सध्या तरी मुंबईत कुठे पाहायला मिळत नव्हती. मात्र अचानकपणे हा परेल भोईवाडा परिसरात अशा पद्धतीची गॅस आहे आणि यामागे इथल्या ग्राहकांना, इथल्या नागरिकांना संशय आहे की ब्लॅकने विकण्यासाठी अशा पद्धतीने जाणीवपूर्वक तुटवडा केला जातो असा त्यांचा आरोप आहे. आणि याशिवाय काहींना गॅस सिलेंडर घरपोच झाल्याचा मेसेज देखील आलेला आहे, मात्र त्यांना गॅस सिलेंडर आहे तो घरपोच झालेला नाही. त्यामुळे त्यांना देखील संशय आहे की जे आमच्या नावाने मेसेज घरपोच झाल्याचे जे काही मेसेज दिलेले आहेत, मात्र ते सिलेंडर ते ब्लॅकने विकतायत का, असा देखील एक संशय आणि आरोप या इथल्या ग्राहकांचा आहे. त्यामुळे आता इथली समस्या कधीपर्यंत सुटे हे देखील पाहावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिकवणसह गिरीश कांबळे, साम TV न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.